पंढरपूर आज लग्न सोहळ्यात रंगून गेलं। हे लग्न कुणा सर्वसामान्यांचं नव्हतं, तर महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या आपल्या लाडक्या विठ्ठलाचं होतं। श्री विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा आज थाटात संपन्न झाला। हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी भाविकांनी देखील अलोट गर्दी केली। पंढरीत कसा रंगला हा विवाह सोहळा पाहूयात। सनई चौघड्यांचे सुमधुर सूर, सजलेला भव्य लग्न मंडप, नटलेले वधूवर जेवणावळी आणि आनंद उत्साहात तल्लीन वऱ्हाडी, हे विलोभनीय दृश्य आहे पंढरीतलं। वसंत पंचमीच्या मुहूर्तावर पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी यांचा शाही विवाह सोहळा संपन्न झाला। या पंढरपुरात वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागलं असं म्हणत सोहळ्यासाठी लाखोंनी गर्दी केली। दुपारी बरोबर 12 वाजता सुंदर पारंपरिक पोशाख आणि दागिन्यांनी सजवलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रतिकात्मक मूर्ती विवाह मंडपात आणल्या। दोघांमध्ये अंतरपाठ धरला आणि मंदिर समितीनं मंगलाष्टक म्हणत ब्रह्मवृंदांच्या साक्षीनं देवाच्या डोक्यावर अक्षता टाकल्या। हजारो भाविकांच्या उपस्थितीत देवाचा शाही विवाह सोहळा मंदिरातल्या विठ्ठल सभा मंडपात पार पडला। यावेळी उपस्थित सर्व भाविकांनी गाण्यावर ठेका धरत नृत्यही केलं। वसंत पंचमी हा श्री विठ्ठल आणि रुक्मिणी यांचा विवाह मुहूर्त मानला जातो। रुक्मिणी मातेनं त्या काळी 7 श्लोकांचं पहिलं प्रेमपत्र श्रीकृष्ण म्हणजेच विठोबाला लिहिलं। त्यानंतर रुक्मिणीच्या प्रेमाचा स्वीकार करून वसंत पंचमीला त्यांचा विवाह संपन्न झाला। भगवान श्रीकृष्णाचा अवतार पांडुरंगराय मानले जातात। द्वारकेतून भगवान जसे अंतर्धान झाले तसे दुसरे कुठेही गेले नाहीत, इथं येऊन उभे राहिले। किंवा रुक्मिणी माता रुसली आणि त्या रुक्मिणी मातेला समजवायला परमात्मा इथं आले आणि मग वारकऱ्यांच्या भावनेतून निर्माण झालेला हा विवाह सोहळा आहे। लक्षात घ्या, आपल्या भगवंताचे सगळे सोहळे अर्थात जन्म असेल, विवाह असेल, हा थाटानं साजरा व्हावा ही प्रत्येक वैष्णवाची इच्छा असते। या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं संपूर्ण मंदिर जवळपास 4.5 टन विविध 24 प्रकारच्या फुलांनी सजवण्यात आलं। सूर्यफूल, गुलाब, जरबेरा, गुलछडी, झेंडू, शेवंती या फुलांनी मंदिर सजवण्यात आलं। श्री विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा व श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांचा जन्मदिवस, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र आज आनंदात आहे। विशेषतः पंढरीत तर आनंदी आनंद आहे। वसंत पंचमीला या विवाह सोहळ्यासाठी पंढरपूर नगरीत मोठ्या संख्येनं भाविक जमा झाले। त्यांनी हा सोहळा डोळ्यात साठवून ठेवला हे नक्की। सचिन कसबे, झी 24 तास, पंढरपूर।